सांगली विधान परिषद निवडणुकीमध्ये आता एक नवा ट्विस्ट आलाय। साताऱ्यातल्या भाजपनं त्यांच्या सर्व सदस्यांना अज्ञातस्थळी पाठवण्याची तयारी सुरू केली आणि या सदस्यांना भेटण्यासाठी भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम हे स्वतः आज साताऱ्यामध्ये शेंद्रे इथं उपस्थित झाले। एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठलीही जोखीम घेण्यास भाजप आता तयार नाही असं चित्र पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। भाजपचे नगरसेवक असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना बाहेर पाठवलं जात आहे आणि त्याच्यासाठी आता एका ठिकाणी म्हणजे शेंद्रेतल्या एका ठिकाणी त्यांना सर्वांना बोलवण्यात आले। आपण पाहू शकतोय हे सर्व सदस्य या ठिकाणी आता जमलेले आहेत। उमेदवार स्वतः धैर्यशील कदम जे आहेत भाजपचे ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपचे जे जे सर्व नगरसेवक असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य असतील आणि त्याचबरोबर पंचायत समिती सभापती असतील यांना एकत्र केलं जात आहे आणि पर्यटन स्थळी पाठवण्यासाठीची ही प्रयत्न आता या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी ट्रॅव्हल लावण्यात आलेली आहे आणि एकूणच हे सदस्य फुटू नयेत यासाठीची ही तयारी आहे। खरं तर एक धास्ती आहे, कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना अजून देखील सोबत आलेली यांच्या दिसत नाहीये। महायुतीच्या समन्वयच्या बैठकीमध्ये ह्या बैठकीला हे उपस्थित नव्हते शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे सदस्य, त्यामुळे एकूण भीती आहे आणि या भीतीपोटीच कुठेतरी भाजपने ही पावलं उचलायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। तुषार तपासे, झी मीडिया, शेंद्रे, सातारा।